अनारसे तयार करत असताना अनारस्यांवर छान जाळी का पडत नाही किंवा अनारसे तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळतात, छान पांढरी शुभ्र येत नाहीत. आज तुमच्यासाठी याच प्रश्नांची उत्तरं घेऊन मी हा व्हिडिओ आणला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. अनारसे करत असताना इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही हवं असेल तर पेल्याचं सुद्धा प्रमाण इथे घेऊ शकता. इथे तुम्हाला मी वाटीचं प्रमाण देत आहे. तांदूळ रेशनचे जरी वापरले तरीही चालतील. मी इथे कालीमुछ नावाचे तांदूळ वापरत आहे. आता आपल्याला हे तांदूळ या पातेल्यामध्ये टाकून 2 ते 3 पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आपण हे वाटीचंच माप ठेवणार आहोत आणि यानेच साखर मोजून घेणार आहोत. आता तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला याला पावडर किंवा काही केमिकल असल्यामुळे छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत. तांदूळ धुवून आणल्यानंतर आता इथे आपल्याला तांदूळ हे रात्रभर नव्हे तर पूर्ण 1 दिवस 1 रात्र भिजत घालायचे आहेत. दुसऱ्या दिवशी परत यावरचं आपल्याला पाणी काढायचं आहे. असं आपल्याला 3 दिवस करायचं आहे. तर आता यामध्ये मी बघू शकता पाणी तांदूळ बुडेपर्यंत छान असे वर पाणी आलेलं आहे तांदूळावर. आता झाकण ठेवून परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दाखवणार आहे. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता तांदूळावर किती सारं हे पाणी तयार झालेलं आहे. हे पाणी पूर्ण आपण जर बदललं नाही तर तांदूळाला वास येऊ शकतो. हे पाणी बदलून दुसरं पाणी मी यामध्ये टाकणार आहे आणि हे तिसऱ्या दिवशी इथे बघू शकता परत आपण यावरचं हे पाणी बदलणार आहोत. मी तुम्हाला 3ही दिवसाची क्लिप दाखवलेली आहे. तुम्ही जर यामध्ये हे पाणी राहू दिलं तर तांदूळाला खराब वास येतो. आता तांदूळ स्वच्छ तिसऱ्या दिवशी धुवून घेतलेले आहेत. आता आपण हे चाळणीवर पूर्ण निथळू देणार आहोत. यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे आणि तांदूळ आपल्याला 3 दिवस छान फर्मेंट होऊ द्यायचे आहेत. तांदूळ छान फर्मेंट झाल्यामुळेच अनारस्यांवर छान अशी जाळी तयार होते. आता यामधलं पाणी पूर्ण आपल्याला काढून एका कापडावर हे तांदूळ 15 मिनिटे सुकू द्यायचे आहेत. तांदूळ सुकवत असताना इथे फॅन किंवा उन्हात आपल्याला अजिबातही तांदूळ वाळू घालायचे नाहीत. 15 मिनिटानंतर हाती असे आपण तांदूळ घेतल्यानंतर आपल्या हाताला तांदूळाचा फक्त असा तांदूळ थंड लागायला पाहिजे, पण यामधलं पाणी हाताला लागायला पाहिजे नाही, म्हणजे तांदूळ बारीक करण्यासाठी अगदी तयार आहेत. तर 15 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता मी तांदूळ हातावर घेऊन बघितलेले आहेत. आता हाताने बारीकसुद्धा करून बघायचे. अगदी सहजपणे तांदूळ बारीक होत आहेत, म्हणजे आपले तांदूळ छान असे भिजल्या गेलेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान बारीक करून घ्यायचे आहेत. तांदूळाचं पीठ आपल्याला छान बारीकच करून घ्यायचं आहे. जाड कण यामध्ये राहायला नको. पीठ छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मैदा चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. पीठ जितकं छान बारीक असेल तितके अनारसेसुद्धा तुमचे पांढरे शुभ्र असे तयार होतील आणि जाळीसुद्धा छान अशी त्यावर उमटेल. तर आता हे पीठ मी बघू शकता इथे चाळून घेत आहे. यामधलं आपल्याला थोडं जाड जरी राहिलं तर ते परत एकदा आपण मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं आहे. आता हे जाड जे पीठ आहे ते मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि जे काही थोडंफार राहील तर ते तुम्ही कशातही तुमच्या एखाद्या पदार्थामध्ये वापरू शकता, धपाट्यांमध्ये किंवा कुठल्याही एखाद्या धिरड्याचा प्रकार असेल त्यामध्ये, आंबोळीमध्ये सुद्धा. तर आता हे एवढंच माझं तांदळाचं पीठ उरलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपण हे जे पीठ आहे ते किती बारीक केलेलं आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ हातात घेताना तुम्हाला ते थंड लागायला पाहिजे आणि अशा प्रकारे याचा मुटका तयार व्हायला पाहिजे. आता हे कशासाठी, तांदूळामध्ये आपल्याला थोडं मॉइश्चर ठेवायचं आहे, कारण इथे आपण जी साखर वापरणार आहोत तर ती साखर बारीक करणार नाही आहोत. तर हीच ती वाटी आहे ज्याने आपण तांदूळ मोजून घेतलेले होते. यानेच आपल्याला साखरसुद्धा मोजून घ्यायची आहे. तर साखर इथे बघू शकता तांदूळापेक्षा थोडी कमी घेतलेली आहे मी. तांदूळ भरून वाटीभर घेतले होते आणि साखर थोडी कमी आहे. आता ही साखर आपल्याला बारीक न करता जाडच या पिठामध्ये टाकायची आहे. तर आता आपण हे जे पिठामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपण थोडं मॉइश्चर ठेवलेलं आहे, तर त्या मॉइश्चरमुळेच ही साखर थोडी याला पाणी सुटणार आहे आणि आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहेत. गोळे तयार करत असताना इथे दुधाचा किंवा बऱ्याचदा केळीचा सुद्धा वापर केला जातो किंवा दह्याचा देखील, पण इथे मी कशाचाच वापर करणार नाही. तर असा हातात बघू घ्यायचा, एक प्रकारे आपल्याला असा गोळा तयार करायचा आहे. तर आता इथे सध्या गोळा तयार होत नाही माझा,
तर आता आपल्याला नेमकं करायचं काय, तर 2 ते 3 मिनटं आपल्याला ही साखर हाताने छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे बघा हा गोळा तयार होत नाही आहे माझा अजून. तर 2 ते 3 मिनटं हाताने छान असं मिक्स करून घेतल्यानंतर तांदूळाचा जो ओलावा आहे त्यामुळे साखरला सुद्धा थोडा ओलावा तयार होतो आणि अगदी सहजपणे हा गोळा तयार केला जातो. तर बघू शकता 2 मिनटं आधी तयार न होणारा गोळा अगदी सहजपणे तयार होतो. अशा प्रकारे सर्वच पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही 2-3 दिवसानंतर सुद्धा अनारसे तयार करायला घेतले तरीही चालेल, पण मी तुम्हाला हे दुसऱ्याच दिवशी दाखवणार आहे. तर तयार केलेले हे 3 गोळे 2 मोठे झालेले आहेत आणि 1 छोटा झालेला आहे. आता आपल्याला हे हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत. याला अजिबातही पाण्याचा हात आपल्याला लावायचा नाही. हवाबंद डब्यामध्ये आपण हे पूर्ण रात्रभर ठेवून घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी अनारसे तयार करायला घेणार आहोत. तर ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे. तर गोळे इथे तुम्ही बघू शकता, यातील एक गोळा फुटला गेलेला आहे. जसजशी साखर ही विरघळायला सुरुवात होते तसतसे थोडे ते गोळे सैल व्हायला लागतात. आता यातलाच एक तयार आपण गोळा अनारसे करण्यासाठी घेणार आहोत. तर इथे सुरुवातीला गोळा आपल्याला फोडून घ्यायचा आहे. गोळा फोडून घेतल्यानंतर छान असं हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण यामध्ये दूध वापरणार आहोत. दूध तुम्ही म्हणजे न तापवताही घेतलं तर चालतं, कच्चं दूध किंवा तापवलेलं घेतलं तरीही चालतं. तर यामध्ये सुरुवातीला 1 चमचाभर आपल्याला दूध टाकायचं आहे. दूध टाकत असताना एकदमच टाकायची, यामध्ये घाई करायची नाही. आपण हळूहळू यामध्ये दूध टाकणार आहोत. इथे 2 किंवा जास्तीत जास्त 3च चमचे दूध लागणार आहे. पण आता इथे बघू शकता मिक्स केल्यानंतर यामध्ये मी परत आणखी एकदा दूध टाकून घेणार आहे. तर इथे दूध मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एकदमच टाकायचं नाही. तर आता इथे दूध टाकल्यानंतर परत एकदा छान असं मी मिक्स करून याचा गोळा तयार करून घेणार आहे. छान हाताने थोडा दाब देऊन आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे. म्हणजे हा हळूहळू गोळा साखर विरघळल्यामुळे तयार होतो. आणि यामध्ये आपल्याला जास्त जर सैल आपण केला तर अनारसे तेलामध्ये सोडायला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हा गोळा बघा तयार झालेला आहे आणि इथे मला फक्त यामध्ये 2 चमचे दूध लागलेला आहे. हा तयार केलेला गोळा इथे तुम्ही बघू शकता छान घट्ट असा आहे. जास्त सैल आपल्याला गोळा लागणार नाही. आता आपण या तयार केलेल्या गोळ्याचे अनारसे तयार करायला घेणार आहोत. तर अनारसे तयार करत असताना गोळा जास्त मोठा घ्यायचा नाही. छान पातळ असे अनारसे करायचे आहेत आणि तेलाचं टेम्परेचरसुद्धा महत्त्वाचं आहे. तेल जास्तही कडकडीत असं गरम असायला नको. लो टू मीडियम फ्लेमवरच हे तळायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे अनारसे तयार करत असताना हा झारा आपल्याला असा वाकवून घ्यायचा आहे. थोडा मी हा वाकवून घेतलेला आहे, ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. एक पॉलिथिन घेतलेली आहे, त्यावर तेल तूप तुम्ही दोन्हीपैकी काहीही लावू शकता. याला अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला अनारसा तयार करायचा आहे. तयार केलेला गोळा आपल्याला या पॉलिथिनवर ठेवून घ्यायचा आहे आणि हाताने छान असा दाब देत याला पातळ असं करून घ्यायचं आहे. जितकं छान तुम्ही पातळ कराल तितका अनारसा हा तेलामध्ये लवकर शिजला जातो आणि त्याच्या कडा ह्या लाल होत नाहीत. तर हे तुम्ही इथे महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की अनारसा तेलामध्ये तुम्ही जाड तयार केल्यामुळे तो लाल पडतो. तुम्ही जितका छान पातळ असा थापून घ्याल तितका तो लवकर शिजला जातो. तर हा तयार केलेला अनारसा आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत. तर तेलामध्ये टाकतानाही इथे तुम्ही बघू शकता वरून त्यावर आपल्याला तेल सोडायचं आहे आणि आपण हा झारा जो वाकवून घेतलेला होता तो यासाठी की अगदी सहजपणे तो अनारशाला वर उचलतो आणि आपला अनारसा पूर्ण त्या झाऱ्यावरच तळल्या जातो. अशा प्रकारे यावर तुम्ही जाळी देखील बघू शकता किती छान अशी तयार झालेली आहे. साखरचं देखील प्रमाण खूप महत्त्वाचं आहे अनारसे तयार करत असताना. आता आपण दुसराही एक अनारसा तयार करून घेणार आहोत. यावर आपण परत एकदा तेल लावून घेतलेलं आहे आणि हाताने थापण्याच्या पेक्षाही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगत आहे. तुम्ही अशा प्रकारे लाटण्याने सुद्धा हे तयार करू शकता. याने सुद्धा खूप छान पातळ असा अनारसा तयार होतो आणि वेळसुद्धा कमी लागतो. आता हा तयार केलेला अनारसा आपण तेलामध्ये सोडूया. कडा थोड्या अशा उरल्या असतील तर त्या तुम्ही थोड्या हाताने नीट करायच्या. तर आता इथे बघू शकता अगदी सहजपणे हा पॉलिथिनवरून वेगळाही होतो. आता तेलात टाकल्यानंतर आपण परत एकदा यावर थोडं तेल असं सोडूया आणि हा झाऱ्यावर घेऊया. तर इथे बघू शकता
यावर सुद्धा किती छान अशी जाळी तयार झालेली आहे आणि पांढरी शुभ्र असे अनारसे तयार झालेले आहेत आपले. फारच कमी वेळ लागतो अनारसे तयार करत असताना आणि गॅसची फ्लेम आपल्याला अजिबातही मोठी करायची नाही. तर अशा प्रकारे हे अनारसे आपले पांढरी शुभ्र आणि जाळीदार तयार झालेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला ही अनारस्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनारसे तयार केल्यानंतर आपल्याला ते असे चाळणीमध्ये उभे करून ठेवायचे आहेत. म्हणजे त्यामधलं जे काही जास्तीचं तेल असेल ते पूर्ण एका पातेल्यामध्ये म्हणजे थेंब पडून जातील. तर त्यासाठी असं 2 ते 3 तास आपल्याला ठेवायचे आहेत. पुन्हा अशाच उपयुक्त रेसिपीसोबत आपण भेटूया. तोपर्यंत मात्र धन्यवाद.